रेणू, अगं काय चाललंय तुझं? काही सांगशील का मला? इथं ज्याला सांगायचंय त्यालाच ऐकायला मिळत नाही तर काय सांगू आता मी? कोण? कशाबद्दल बोलतेस? अंजू, सकाळी घरात परत तमाशा झालाय. माझं लग्न जमलं म्हणलेत बापू. हो, तो प्रश्न आपण सोडवूया. पण ह्या सगळ्याचा राग तू सरांवर कशासाठी काढतेस? मग कुणावर काढू? त्याच्याचसाठी चाललंय ना हे सगळं. त्याला कळायला नको व्हय? एक मिनिट. सरांचा काय संबंध आहे? ए रेणू, खरं काय ते सांग मला. नाही नाही, काही नाही. रेणू, काय ते खरं सांगा मला. अगं खरंच काही नाही अंजली. माझंच नशीब फुटकाय बघ. चल वर का. रेणू, रेणू थांब, रेणू थांब, थांब. आता मला सगळं खरं सांगितल्याशिवाय तू कुठेही जायचं नाहीस. काय झालंय ते खरं सांग मला. अगं अंजली, खरंच काही नाहीये. काही नाही काय? नक्की काहीतरी झालं. पहिल्या दिवसापासून तुझ्यात झालेला बदल बघतीये मी. नक्की काहीतरी झालंय हा रेणू. लग्नाचा विषय काढल्यावर अस्वस्थ असतेस, मला दिसतंय ना रोज. तुला लग्न करायचं नाहीये ना? मग तरी तुझं जबरदस्ती लग्न लावतात म्हणल्यावर तू चिडायला हवंस. त्याऐवजी तू इथे येऊन रडत बसलीस. काय झालंय ते खरं खरं सांग मला. कुणाच्या प्रेमात पडलीयस तू? सरांचा काय संबंध आहे? रेणू, मला आता अंदाज आलाय बर का. फक्त तुझ्या तोंडून ऐकायचंय मला. मी आणि जयंत म्हणजे आपले राजवाडे सर, आमचं लय प्रेम आहे एकमेकांवर. अगं, पण तू जर्मन शिकायला आलीयस ना? अगं आत्ताच नाही आहे सगळं. आम्ही दोघं पुण्याला B.Ed करायला एकत्र होतो तेव्हापासूनच आहे. अंजली, मी लग्न केलं तर जयंतशीच करणार, नाहीतर नाही करायचं मला लग्न. राणा, तू तुझ्या वहिनीची किती बी बाजू घे, पण ह्या टायमाला जर जादाच केलं बघ तिने. असतो की त्यांचा स्वभाव आपण समजून घ्यायचं असते. अरे म्हणून काय असं तडकाफडकी कोण कोणाची पान सुपारी करते वय? ते पोरग कोण आहे, काय करते, कुठं राहते याची काय माहिती काढाय नको वय? असं का वागले असतील वहिनी साहेब? मला बी काय समजून झालंय रे की वहिनी असं काय करायला, पण काहीतरी कारण असताना म्हणून वहिनी असं करायला बघ. त्या सूरज, तुम्ही इकडे काय करताय? अरे राणा मर्दा, मला लई महत्वाचं बोलायचं तुझ्या संकट. ते नंतर न बोल, आधी आम्हाला वाड्यावर पोचायचं. अरे तेच सांगायला लागलो की तू झाडतीशी वाड्यावर पोच आणि त्या पाहुण्यासनी पहिला हाकलून काढ तिथनं. म्हणजे अहो राणादा, ते रेणूला बघायला आलेलं पोरग एक नंबरचं पिंड काय. माग संजय दादांनी त्याचे पैसे मागवले आलं. अहो अजून पैसे दिलेले नाहीत. अवय की तुम्हाला सांगतो, ते पोरग एक नंबरचं भिकारड आणि गावातनं बोंबलत फिरतेलं पोरग आहे. काय सांगतोयस? वय बघ राणा, म्हणून म्हणतो आधी काय काय भानगड आहे ते विचारायचं असते. अरे पण ते समजे वाड्यावर पान सुपारीला आलेत की. पान सुपारी? होय. अरे मग आम्हाच का सांगाल नाही? म्हणजे अरे पाहुणा आलं तेव्हा आम्ही वाड्यातच बाहेर पडालतो. राणादा, तिकडून सुपारी फुटली नसेल ना? व राणादा, चल लवकर सगळं थांबूया. आणि हिचं तर थोबाडच पडतो बघाच. तू मध्ये पडायचं नाही. वळू आहो, त्या गाडी वळू. आम्ही दोघांनी पुण्यात एकाच कॉलेजला B.Ed केलं, एकाच वर्गात होतो. मी कायम जयंतकडनं नोट्स मागून घ्यायचे. हा पहिल्यापासूनच अभ्यासात लई हुशार, तुझ्यासारखंच. हुशार वगैरे काही नाही. लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलो. घरचं कुणीही नाही, कुणी मित्रही नाही. मग कंटाळा घालवायचा म्हणून अभ्यास. मग नोट्स घेता घेता आमची ओळख चांगलीच वाढली. आणि मग प्रेम. तेव्हा वाटलंच नव्हतं पुढे जाऊन एवढं सगळं रामायण घडणार म्हणून.
मग तू घरी का सांगून टाकत नाहीयेस? म्हणजे दुसऱ्या दिवशीच माझं लग्न लावून टाकतील बापू. लई जुन्या विचाराचे आहेत ग ते. खानदान पै पावणं असं लई काय काय असते त्यांच्या डोक्यात. ते आमच्या लग्नाला कधीच वय म्हणणार नाही. त्यात आता तुमच्या वहिनी साहेबांच्या नादाला लागून माझं लग्न बी ठरवून बसले. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? मला तर काहीच कळणं झालंय बघ अंजली. आज सकाळी तर बापू मला कॉलेजला पण येऊन देत नव्हते. मी कसं आलीये ते माझं मला माहिती. हेच सगळं सांगायचं होतं याला. सर तुमचं काय म्हणणं आहे यावर? मला लग्न करायचं. मला पण लग्न करायचंय, पण कसं करणार? ते बघू आपण. पण तुम्ही दोघं तुमच्या निर्णयावर ठाम राहा म्हणजे झालं. मला बापूंविरुद्ध लई नाही बोलता येणार ग अंजली. चार चौघात मान लई जपत्यात. माझ्यामुळे उगाच त्यांची मान नको खाली जायला. हे बघ रेणू, तू सध्या या गोष्टींचा विचार अजिबात करू नकोस. आणि असं काही होणारच नाही असं बघूयात ना आपण. मी आणि हे तुझ्या बाबांशी जाऊन बोलतो. पण तुम्ही दोघांनी आता खोटं बोलणं प्लीज बंद करा. चालतंय. मी जे काय असेल ते सगळं तुला सांगेन अंजली. पण प्लीज रानादाला यातलं काही सांगू नको बे. अगं म्हणजे परत खोटं? अंजली प्लीज, तू आत्ताच रानादाला यातलं काय बी बोलू नकोस. अगं आता फक्त हे जमणारं लग्न तेवढं मोड बे. काही पण कर प्लीज. अंजू नाही सांगणार ना व? नाही सांग. आता फक्त हे ठरलेलं लग्न तेवढं मोडलं पाहिजे. तू काही काळजी करू नकोस. मी हे लग्न नाही ठरू देणार. बापू चांगला झाला का नाही सुपारीचा कार्यक्रम? राणादा, आपल्या रेणूचं लगीन ठरलं बरं का. घ्या पेढे घ्या. घ्या पेढे, घ्या पेढे घ्या. अहो पण एवढी घाई करायची काय गडबड होती? जरा पोरग्याची नीट चौकशी तर करायची. समधी चौकशी केल्या आम्ही. अहो आमच्या पप्पांच्या ओळखीतले लाखात एक आहे बघा. आणि असलं स्थळ हातचं जाता कामा नये. काय बापू? हे समद वहिनी साहेबांच्या मुळे झालं बघा. वहिनी साहेब लय उपकार झालं तुमचं. बरं आम्ही येऊ का? हा या. बरं लग्नाची आता चांगली तयारी सुरू करा बर का. नाही राणा भाऊजींच्या बहिणीचं लग्न एकदम धुमधडाक्यात झालं पाहिजे काय. येतो. बर. चल जरा आधी चला बाई, पोरीच्या आयुष्याचं भलं झालं. ढेकळाचं भलं झालंय. आणि तुला नाही तो शानपणा करायला कोण सांगितलं? म्हणजे ते कोण कुठलं पोरग, त्याचं वागणं बिगणं काय माहितीये का नाही? अहो असं का करायला सा? आमच्या पप्पाच्या ओळखीतलं ते. घ्या हिचा पप्पा. अगं तुझा पप्पा तिकडे फिरतीवर, त्यांनी काय ढेकळं बघितल्यात काय? हे बघा, आमच्या पप्पासनी काय बोललेलं आम्हाला अजिबात चालणार नाही. आणि रेणूचं लग्न कुठल्या बोंबल पिकाशी झालेलं आम्हाला चालणार नाही. मग म्हणजे अहो वहिनी, ते पोरग एक नंबरचं पिंड काय. सनीदादांनी मागं दिलेलं पैसे अजून त्यानं परत दिलेले नाहीत. मला बी वाटतच होतं ते पोरग चांगलं नाही म्हणून. जाताना खिशातलं 2 सुपारा बी घेऊन गेला बघा. वहिनी हे बरोबर नाही केलं बघा तुम्ही.
तू एवढी गडबड कशाला केली? अच्छा, म्हणजे असा घेराव घालून एकटा पाडण्याचा डाव आहे तर तुम्हा समध्यांचा. अहो नाही वहिनी, तसं काय नाही. अहो पण त्या पोराची काय माहित नाही काय नाही आणि तुम्ही सुपारी फोडली वय. ना भाऊजी, आमच्या पप्पांनी हे स्थळ सुचवलंय. आता त्यांना तर काय माहिती यो पोरगा असा असेल म्हणून. त्यांनी सुचवलं आणि आम्ही चांगल्या मनानं जुळवलं बघा. म्हणजे तुम्हाला माहित नाही वय पोरगा दारू पितो ते? हा? नाही नाही नाही, आम्हासनी यातलं काय बी माहित नव्हतं. आम्हासनी फक्त एवढं माहित होतं ते पोरग चांगलं शिकलंय, बीएड का काय तर तिथपर्यंत झालंय त्याचं शिक्षण, चांगलं नोकरीला आहे, 50 एकर जमीन आहे, म्हणून आम्ही हे समज केलं. खरी गडबड तर या रेणूच्या बापूनच केल्या बघा. आम्ही खरंच काही नाही केलो. अहो पण वहिनी त्यासनी कळत नाही, पण आपली जबाबदारी आहे का नाही? खरंय म्हणा, पण असाच जर विचार करायला गेलं तर मग तुमच्या भावाचं तरी आता पतूर लगीन झालं असतं का? आम्ही या घरात आलो असतो, तुमचं भाऊ बी दारू प्यायचं ध्यानात हाय ना व तुमच्या? काय आमच्या सूरजला जरा दारूचा नाद आहे. तुम्हासनी आम्ही पसंत आहे काय? तुम्हासनी आमच्या संगट लगीन केलेलं चालणार आहे ना व? चालतंय चालतंय. तर आम्हाला हे लगीन मंजूर आहे. मला बी. त्या टायमाला तर अख्खं गायकवाड कुटुंब लई खुश होतं. वय ताईसाहेबांचं मम्मी आणि पप्पा नाहीच म्हणत होतं, पण माझ्या ताईसाहेबच होय म्हणल्या. दारू पिणारा वाईट नसतो, त्याला सुधरवता बी येते असं म्हणले त्या. तेच तर आम्ही म्हणायलोय. आम्ही कसं आमच्या नवऱ्याला सुधरवलं तसं ती रेणू बी सुधरवल की त्या पोराला. ए तू काय ढेकळ सुधरवलंस बे मला? बरं बरं, आम्ही नाही सुधरवलं तुम्हासनी, तुमचं तुम्ही सुधरला सा. पण लगीन झाल्यानंतरच सुधरला ना व? तसंच ते पोरग बी सुधरल की नाही? कसं असतंय, माणसाचं एकदा लगीन झालं का नाही की तो सुधारतोय बघा, है का नाही? विचारा की गोदाक्कासनी, काय गोदाक्का सुधारतोय का नाही माणूस? हा, बरं हे समजा जाऊ द्या बरं राणा भाऊजी. हा, ही दोघं जे काय सांगायलेत का नाही ही समधी जुनी पुराणी गोष्ट झाली. आम्ही काय म्हणतो, आपण पुन्हा पुन्हा चौकशी करू की त्या पोराची. हा, त्यो जर पीत असेल तर जाऊ देत, पण नसल पीत तर मग काय हरकत आहे? हा, हेच आम्ही त्यासनी विचारलं होतं, तर त्यांनी आम्हाला सांगितलं पोराला सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही. पीत असल पण आता सोडली असेल. अहो 50 एकर जमीन आणि नोकरी असलं स्थळ मला आलं असतं तर मी लगेच होय म्हणलं असतं. हे बघा राणा भाऊजी, 4 थोरा मोठ्यांसमोर लगीन ठरलंय, सुपारी बी फुटल्या. आता जर रेणूचं लगीन मोडलं का नाही तर त्यांची छितू होणार बघा. आणि मग परत रेणूचं लगीन जुळणं लई अवघड जाईल बघा. आता राहिला प्रश्न दारूचा. हे बघा, तो जर खरंच दारू पित असेल का नाही तर आम्ही स्वतःहून नाही म्हणू,
पण जर त्यो दारू पीत नसल तर मग काय हरकत आहे? तुमचं काय म्हणणं आहे राणा भाऊजी? भीत नसेल तर काय हरकत नाही. हा, अरे रानादा सवय अशी सुटत असते वय दारूची. म्हणजे तुम्ही अजून पिताय वाटतं चोरून चोरून. ए नाही वहिनी, संजयदा दारूला हात सुद्धा लावत नाहीत. हाव, मग झालं तर त्या पोराचं बी व्यसन सुटलं असं समजू आणि त्याच्या लग्नाच्या तयारीला लागू बघा. आणि राणा भाऊजी, आता समजा पुढाकार घेऊन तुम्हीच करा बर का. आम्ही काय करायला गेलो की समजा नावं ठेवतात बघा आमासनी. पण एवढं मात्र करा, करशीला नवं? नाही काय आहे, त्या पोरीचं भलं व्हायला पाहिजे हो. तुमच्या बहिणीचं भलं व्हायला पाहिजे का नाही? अरे राधा ते आज उशिरापर्यंत थांबलाय. उशीर नाही होते घरी जायला? नाही नाही, तसं काय नाही. अहो समजा जेवण व्हायचं होतं म्हणून थोडा उशीर. अहो मग मी केलं असतं ना आल्यावर. एवढं काय त्यात? तुम्हाला जायला उशीर होईल ना, तुम्ही जा, मी करते. नाही नाही ना ग. अहो गोदाकाला उगाच लोड होतोय. कशाला उगाच? अहो त्यात खंडीवर पाहुणं आलतं घरात, त्यामुळे जरासा उशीर झालाय. पाहुणे कोण? गोदाक का? हाच का तुम्ही अशा शांत शांत बसलाय? द्या, मी करते. अंजली, वहिनी साहेबांनी साधायचा तो डाव साधला बघ. म्हणजे रेणूचं लगीन ठरवून मोकळ्या झाल्या वहिनी साहेब. आज दुपारी लगीन ठरलं आणि समद्या गावामोर लग्नाची सुपारी बी फोडली. काय? अहो वय वहिनी साहेबांनी कसलीच सुट्टी दिली नाही बघा. गडबड करून त्या रेणूच्या बाला बी तयार केले त्यांनी. पण रेणू कुठे तयार आहे अजून? तिला तर यातलं काही माहितही नाहीये. आता माहिती होऊन बी काय उपयोग नाही बघा. ठरलं एकदाचं लग्न, आता तर तिला करायलाच लागणार आहे. असं कसं करावं लागेल? रेणूची काही पसंती विचारायला हवी का नको? रेणूची पसंती विचारायची असती तर अशी तडकाफडकी लग्नाची सुपारी फोडली असती वय. अहो पण ती नसताना सुपारी फोडलीच कशी? अव करायचं म्हणल्यावर कसं बी करता येते. वहिनी साहेबच म्हणल्या पोरगीची काय गरज नाही. आता मात्र अति होतंय जाऊबाईंचं. अव एवढंच नाही वहिनी साहेब, ते पोरग एकदम पिंडकाय म्हण. सूरजदा सांगत आलत घरात. अव त्यांच्याकडनं पैसे बी घेतल्यात, ते बी परत केलेले नाहीत. पार बाद आहे बघा ते पोरग. आणि रेणू किती चांगली आहे, नशीबच फुटलं बिचारीचं. अजिबात नाही, मी हे असं काही होऊ देणार नाही. मी आता त्यांच्याशी बोलते. अंजली, रानाला समज ठावा आहे. यांना माहितीये, पण हे तर मला म्हणाले होते की रेणूच्या पसंतीशिवाय काही होऊ देणार नाही. अव वहिनी साहेबांच्या पुढे काय बोलतात काय राणादा? पण मुलगा दारू पितो हे कळूनही गप्प कसे बसले? अव तसं नाही, सुपारीचा कार्यक्रम झाला आणि मग राणादा आले. आणि मग वहिनी साहेबांनी राणादासनी सांगितलं तर तयार झाले बघा राणादा. आणि आता रेणूच्या लग्नाची जिम्मेदारी बी रानावरच टाकली वहिनी साहेबांनी. आणि यांनी ती घेतली. हे यांनी अजिबात बरोबर केलं नाही. मी आता खोलीत होते तेव्हाही चकार शब्दांनी काही बोलले नाही. मी आले यांना विचार. आता तुम्ही दोघं उगं वाद घालत बसू नका. नाही वाद नाही, पण जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि जे चूक आहे ते चूकच आहे.